नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी मध्ये आज एक नवीन प्रॉब्लेम दिसून आलेला आहे. एक नवीन एरर दिसून आलेला आहे. तो म्हणजे मित्रांनो, हा एरर तुम्ही पाहू शकता की हा आधार क्रमांक या योजनेच्या यादीमध्ये नाही. असा हा एरर प्रत्येक आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आज दिसून येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही वेबसाईट पूर्णपणे क्रॅश झालेली आहे. तुम्ही पाहू शकता वेबसाईटवर कसल्याच प्रकारची हालचाल होत नाहीये. ही वेबसाईट आपण ओपन केलेली आहे. या ठिकाणी ब्लिंक होताना दिसत आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी के-वाय-सी करा. येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण ही या ठिकाणी जे के-वाय-सी करण्यासाठी घेत असतो मित्रांनो, कॅप्चा कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर तुम्ही ओ-टी-पी पाठवा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर पूर्णपणे ही वेबसाईट लोड घेत आहे. पूर्ण क्रॅश झालेली आहे मित्रांनो ही वेबसाईट. या वेबसाईटमध्ये कसल्याच प्रकारची हालचाल ही होत नाहीये. ओ-टी-पी पाठवण्यासाठी ट्रॅफिकमध्ये असे एक मेसेज देखील येत आहे त्यामध्ये. आणि ते नंतर मित्रांनो, आज एक नवीन मेसेज तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजे तुम्ही हा स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. हा नवीन एरर आज सकाळपासूनच या वेबसाईटवर दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता प्रश्न पडलेला आहे, तर ई-के-वाय-सी कशाप्रकारे करावी आणि हे एरर नेमकं काय आहे? तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका. कोणीच लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नका. काही दिवसांकरिता थांबायचं आहे. शासनाने या वेबसाईटकडे नक्कीच लक्ष द्यायची गरज आहे. ई-के-वाय-सी कसल्याच प्रकारची होत नाहीये. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत मोबाईलवर ई-के-वाय-सी करून पाहत आहेत लाभार्थी, परंतु कसल्याच प्रकारची ई-के-वाय-सी या ठिकाणी होत नाहीये मित्रांनो. हा एरर पूर्ण वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे येत आहे. कोणाचीच देखील ई-के-वाय-सी होत नाही. त्यामुळे 4 ते 5 दिवस किंवा 10 दिवस तुम्हाला थांबायचं आहे. ही वेबसाईट सरकार परत एकदा पूर्णपणे व्यवस्थित करणार आहे आणि व्यवस्थित केल्याच्या नंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे मित्रांनो. त्यानंतर या ई-के-वाय-सी मध्ये काही बदल देखील घडू शकतो. त्यामुळे सध्याच ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणी देखील या ठिकाणी मित्रांनो घाई करू नका. हा तुम्ही पाहू शकता. दुसरा एरर या ठिकाणी येत आहे. वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर. हा एक एरर या ठिकाणी येत आहे मित्रांनो. हा देखील एरर तुम्ही पाहू शकता. त्यामुळे हे एरर या वेबसाईटवर येत आहेत. पूर्ण वेबसाईट क्रॅश आहे. एवढंच सांगायचं आहे की ई-के-वाय-सी करण्यासाठी घाई करू नका. 5 ते 10 दिवस थांबायचं आहे. सप्टेंबरचा महिना तुम्हाला ई-के-वाय-सी नाही केली तरी मिळणारच आहे मित्रांनो. त्यामुळे कोणीही घाई करू नका. वेबसाईट पूर्णपणे व्यवस्थित चालू झाल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारच आहे. त्यामुळे सध्या तरी कोणी ई-के-वाय-सी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.